अजब रमा राघवची जोडी. अगं आईनी ती बेलाची पानं मागवलीत. हा बॅनर कोणी लावला इथे? किती चुकीचं आहे हे. दादा तू बघितलं नाहीस? तुला प्रत्येक बाबतीत का बोलायचं असतंय? तू कीर्तन करण्यासाठी आलायस ना आज, तेवढंच कर ना. घे. तू बॅनर बद्दल बोललास आणि बॅनर सुद्धा पडला. आता एक काम कर, ती शिडी घे, वर चढ आणि नीट बांध. चल लवकर लवकर कर. राघव मी मदत करतो. अरे नाही हे काय हरकत नाही, मी करतो ते. तू त्यापेक्षा हे आईला नेऊन दे. राघव अरे वहिनी आई ठीक आहे जाऊ दे. तू पण आईला मदत कर, तिला काय हवं नको ते बघ. ठीक आहे वहिनी या. राघव अरे काय करतोयस तू? आधी खाली उतर. उतर. राघव गिरीश परांजपेंनी षष्टी पूजेला तुझं थोडं कौतुक काय केलं? तू त्यांना अजून खुश करण्यासाठी हे असलं काम करतोय. आजच्या दिवशी फोटो फक्त प्रायोजकांचे असलेलं बॅनर लावताना तुला काहीच वाटलं नाही का? का लावलंस तू हे बॅनर? आबा अहो मी ते ठीक आहे कळलं मला. जो चुकतो ना तोच असा अडखळतो बोलताना. तुला तुझी चूक कळली ना? अरे राघव आज महाशिवरात्र आहे. मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाला प्रथम दर्शन झालं पाहिजे ते महादेवाचं, श्री आणि सौ गिरीश परांजपेंचं नाही. नाही राघव हे बघ, ते आपले प्रायोजक आहेत तर त्यांचा आपण मान राखणारच आहोत, त्यांचा आदर करतोच आहेत आपण. पण एक लक्षात ठेव, पूजेच्या वेळी त्यांना जो मान द्यायचा आहे तो त्यांना मिळणारच आहे. अरे आज सण आहे, गिरीश परांजपेंचा वाढदिवस नाही. बॅनरवर फक्त त्यांचे फोटो झळकावेत. बघ जरा नीट बघ, आहे का देवाचे फोटो त्याच्यावर? हे असणार कसे रे? मी बघतो ना बाहेर, बॅनरवर देवांचे फोटो असे लहान लहान असतात आणि प्रायोजकांचे फोटो त्यांचे चेहरे आता मोठे होत चालले आहेत. पण तू त्याची पुढची पायरी गाठलीस रे. देवाचा साधा बॅनरवर उल्लेख सुद्धा नाही, फक्त त्यांचे फोटो छापलेस. हे टोक गाठलंस तू राघवा. हा, तुझ्यासाठी भक्तीपेक्षा पैसा मोठा झाला. अरे आता देवाचे फोटो या बॅनरवर असते ना तर आम्ही सगळे नतमस्तक झालो असतो त्याच्या पुढे. पण तू या श्रीमंत माणसासमोर लोटांगण घातलंस रे. अरे राघवा, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मला. राघवने थांब, तू मध्ये बोलू नकोस. राघवा, तू महादेवांचा अपमान केलायस, अवमान केलायस त्यांचा. तेव्हा आत्ताच्या आत्ता तू त्याची माफी माग. आणि दुसरं, तू तुझ्या हाताने हे बॅनर लावलायस ना, मग हे बॅनर तूच काढायचं आत्ता या क्षणी. हो पण आमचं ऐकून तर घ्या आबा. नारायणा जाऊ दे. काढतो आबा. आबा मी काय कार्तिकेय, आता तू त्याची बाजू घ्यायची काही गरज नाहीये. आणि मला सांग कार्तिकेय, तू सुजाण आहेस. हा, आपल्या राघवाला काही गोष्टी अजून कळत नाही. मग तुझ्यावर मी ही जबाबदारी का सोपवली? एवढा मोठा कार्यक्रम का सोपवली जबाबदारी?
कारण तू सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडतो. मग त्याचे कान वेळीच का नाही उपटले? हे बॅनर लावताना तुला दिसलं नाही? तेव्हा त्याला का नाही थांबवलं? आबा ते राघवने मी नसताना हा बॅनर लावला असणार म्हणून मला ते दिसलं नाही. नाहीतर मी हे लावूच दिलं नसतं. आबा देवाचा सण आणि फक्त प्रायोजकांचे फोटो, देवाचे चित्रच नाहीयेत, काय अर्थ आहे याला? अहो तुम्ही पूजा गप्प बस. आबा बोलतायत ते अगदी बरोबर आहे, काही बोलू नकोस. राघवा, बघत काय उभा राहिलास? ताबडतोब शिडीवर चढ आणि हे बॅनर खाली काढ. आणि माझ्या नजरेआड कर. नारायण, चल मदत कर. ए रमाताई, आज मी खूप हॅपी आहे ग. हो हो, मंदिरात खूप मोठी पूजा असणार आहे ना, आणि मला या गोष्टी खूप आवडतात ग. अच्छा, मला नीट माहिती आहे तुला काय आवडतं ते. तुला इथे आज प्रसाद मिळणार आहे म्हणून ना. चल आता. हा ते पण आहे, पण आज तू माझ्यासोबत आहेस ना, म्हणून मी आणखी हॅपी आहे. मी पण. आणि ताई, तू या साडीत खूप क्यूट दिसतेस ग. तू अशी साडी रोज नेसत जा ना. रोज वेडायस का जरासा अभि तू? आज साडी नेसली तर मला नीट चालता नाही येते. रोज काय नेसणार आहे मी? आता मॉमने इन्सिस्ट केलं म्हणून मी नेसले. यू नो ना, मी मॉमला नो नाही बोलू शकत. आज ती बोलली म्हणून मी टेम्पल मध्ये आले गपचूप. तर मी कुठे येते? ए बट अभि ऐक ना, मला ना जरा टेन्शन आलंय रे. कसलं टेन्शन ग ताई? अरे टेन्शन म्हणजे मी तर डॅडची रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आली आहे ना, आणि आजचा इव्हेंट डॅडने स्पॉन्सर केलाय. आय फील माझ्यामुळे इथे काही गडबड नाही झाली पाहिजे. आता उगाच डॅडचं नाव स्पॉइल होईल ना. पण गडबड काय होईल ग? असं काय करतोयस? टेम्पल म्हणजे तिथे तो तर असेलच ना. तो तो कोण ग ताई? तो रे राघव पुरोहित. आज इथे एवढी मोठी पूजा आहे म्हटल्यावर तो इथे असणारच ना. तो नसून कसं चालेल? खूप डोक्यात जातो रे तो माझ्या. ऑफिस मध्ये पण खूप डोकं फिरवतो माझं. आणि तो माझ्या समोर आला ना तर काहीतरी गडबड नक्कीच होते. अच्छा, तिकडे राघव दादा असणार आहे. हो. मग बरं झालं तू साडी नेसलीस. का? नाहीतर तो म्हणाला असता, तुम्ही पहिले तुमचे वस्त्र बदलून या, नाहीतर तुम्हाला मंदिरात प्रवेश मिळणार नाही. ए नो, बट सिरियसली अभि, आपण जरा ना आपल्या लिमिट्स मध्ये राहूया. टाइमपास नको करायला. आपला डॅड स्पॉन्सर आहे म्हटल्यावर आपण जरा नीट वागायला हवं नाही. उगाच आपल्यामुळे काही गडबड होऊन त्याचं नाव खराब नको व्हायला. Yes. चल आता. चल. आबा, अरे आबा, अगं पूजा बेटा, तू अहो तुम्ही केवढं ते जड उचललंय. मला द्या. नाही नाही नाही, ठीक आहे. अगं मला सवय आहे. अहो ते खूप जड आहे आबा. मी धरते नको, ना. अगं तू आधी चल. पूजा सुरू झाली असेल तिथे मंदिरात जा ना. तू इथे काय करते? मी आलो, चल. नाही आबा, खरं तर मी मुद्दाम इथे आले. मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. कशाबद्दल? आबा, ते तुम्ही परांजपेंच्या फोटोचा बॅनर बघून राघवला ओरडलात. सावकाश, तुम्ही खाली ठेवा हवं तर. नाही, ठीक. आबा, तुम्ही परांजपेंचा बॅनर बघून राघवला ओरडलात, पण खरं तर ते बॅनर राघवने नव्हतं लावलं. खरं तर तुम्हाला माहितीच नाहीये ते कोणी लावलं होतं. मला माहिती आहे. आणि जेव्हा मी राघवला ओरडलो तेव्हा सुद्धा मला माहिती होतं की ते बॅनर कार्तिकेयने लावलं. म्हणजे राघवची काही चूक नसताना तुम्ही त्याला ओरडलात? तुझ्या बेटा, हे असं मला
खूप वेळा याच्या आधी करावं लागलं. माझ्या गुणी मुलाची चूक नसताना मला त्याला ओरडावं लागतंय. पण का? तुझ्या बेटा, राघवच्या गुणांमुळेच त्याच्या भावाच्या, तुझ्या नवऱ्याच्या मनात राघवबद्दल असूया निर्माण झाली. त्याला हे खटकतंय की तो वयाने मोठा असून सुद्धा राघव प्रत्येक बाबतीत त्याच्यापेक्षा उजवा ठरतोय. सर्वत्र राघवचं होणारं कौतुक त्याला पचवता येत नाहीये. म्हणजे आबा, तुम्हाला हे सगळं माहित होतं. तुझ्या कार्तिकेने त्याच्या मनातलं सगळं तुला जेव्हा सांगितलं ना, ते सगळं मी ऐकलं होतं. आणि त्यावेळेस मला किती यातना झाल्या असतील, किती वाईट वाटलं असेल हे नाही कळायचं तुला. कार्तिकेने राघव म्हणजे मला राम लक्ष्मणाची जोडी वाटत होती ग. पण आबा, मी काय म्हणते, तुम्ही एकदा यांना समजवा ना. हा, माझी खात्री आहे ते तुमचं ऐकतील. त्यासाठी आता खूप उशीर झालाय. तुझ्या कार्तिके आता लहान नाहीये. असूने त्याच्या मनाला, बुद्धीला वेढा घातलाय. आणि म्हणूनच मी उलट पद्धत वापरतोय. कार्तिके समोर राघवला बोलून ओरडून कार्तिकेच्या मनातली राघव बद्दलची असूया घालवण्याचा प्रयत्न करतोय मी. मला माहितच नव्हतं आबा. पण आबा, या सगळ्याचा उलटा परिणाम झाला तर, तुमच्या बोलण्याने राघव दुखावला गेला तर? नाही, पूजा, असं होणार नाही. राघव बद्दल माझ्या मनात पूर्ण विश्वास आहे. माझा राघव म्हणजे 100 नंबरी सोनं आहे. माझ्या बोलण्याचा अर्थ कळण्या इतपत समंजसपणा, विवेक त्याच्यापाशी आहे. त्याला नक्की कळत असणार मी असा का वागतोय. पण आबा, कधी कधी तुमच्या रागावर ताबा राहत नाही. ह्यामुळे राघव तुमच्यापासून दुरावला तर? नाही, असं नाही होणार. हे बघ पूजा, गाईला आपण कुठलाही चारा खायला घालतो ना, तरी सुद्धा ती आपल्याला दूध देते. माझ्या राघवचं तसंच आहे. आपण त्याला कितीही ओरडलो तरी तो आपल्या सगळ्यांना प्रेमच देत राहील. बाबा, राघवराव कुठे आहेत? बाबा, अहो राघवराव कुठे आहेत? असेल इथेच कुठेतरी. नाही ना, ते दिसत नाहीयेत मला कुठे. ओ बाबा, अहो हे काय करताय तुम्ही? अहो आज उपवास करायचा असतो आणि तुम्ही खाताय काय? झालं, आता उपवास मोडला की नाही तुमचा? तो डबा बंद करा आधी. अगं आणायचे उपवास मोडलेलाच आहे ना. मग मी डबा संपवतो तरी. मला भूक सहन नाही होत ग अश्विनी. काम बाबा, पण हे असं बरोबर नाही. अगं घरातल्या कुणीतरी एकाने उपवास केला ना मग चालतं. तुझ्या आईने तिकडे गावाकडे नक्की उपवास धरला असणार. पुरेल ते. नक्की ना? मग अगदी नक्की. हरकत नाही, तुम्ही खा. तोपर्यंत मी राघवरावांना शोधून येते. जा जा जा, शोध शोध शोध. तुझ्या आठवणीने तो चुकून गेला असेल. जा जा. काय हो बाबा? जा. ही गाठ फारच घट्ट आहे, पण बॅनर तर काढायला हवं. ते बघ का, रमाताई, ते बघ. वाव, बॅनर किती मस्त आहे नाही? तुला माहिती आहे अभि, डॅडने हा अख्खा फंक्शन स्पॉन्सर केलंय, त्यामुळे त्याला इथे खूप रिस्पेक्ट आहे. मॉम अँड डॅड एकत्र किती छान दिसत आहेत नाही? आय एम सो हॅपी.
रमाताई, आज ते दोघं इकडे असायला पाहिजे होते ना. फोटो बघून खूप खुश झाले असते. ए अभि, माझा फोन दे ना, मी त्यांना फोटो क्लिक करून पाठवते. हा, हे घे ताई. रमाताई, हे काय झालं? व्हॉट द हेल? हा बॅनर खाली कसा पडला? कोणी पडला खाली? नारायण, हे बॅनर आहे ना आधी घडी करून मागे मंदिराच्या इथे ठेवून दे. आता भक्त मंडळी येतील ना तर गडबड होईल ना. राघवा, ते अरे मी सांगतो कोणाला तरी करायला. तू आधी आज चल, खूप कामं बाकी आहेत. बरं बरं. कार्तिके, सगळ्या भाविकांना बोलवून घे, पूजेला सुरुवात करूया. सर्व भक्तांना सूचना, पूजा सुरू होत आहे. लवकरात लवकर मंदिरात यावे. माझ्या मॉम डॅडचा एवढा मोठा इन्सल्ट. हे यू, महादेवाय नमः. बघितलं सभी? त्या दोघी पण माझ्या मॉमच्या फेसवर पाय देऊन गेल्या. यांना तर सोडणार नाही. जस्ट कांट बेअर दिस. अगं ताई, थांब थांब. तूच म्हणाली होतीस ना की आज काही गडबड नको. आणि जर आज तू पवित्र आंटीला काही बोललीस तर आरुषी ताई पक्का चिडेल. आज इकडे भांडण नको ग ताई, प्लीज. राघव पुरोहित, मी तुझं आतापर्यंतच सगळं वागणं टॉलरेट केलंय, पण आता नाही. सगळे जण माझ्या मॉम डॅडच्या फेसवर पाय देऊन गेले. त्यांना मी असं जमिनीवर नाही बघू शकत. ती पवित्र पण माझ्या मॉमच्या फेसवर पाय देऊन गेली. जस्ट कांट बेअर दिस. मी तुला आता सोडणार नाही. यू हॅव टू पे फॉर दिस. अय्या, माझे राघव पाणी भरताना सुद्धा कसले राजविंडे दिसतायत. असं वाटतं बघतच राहावं त्यांच्याकडे. हे यू, राघव पुरोहित कुठे आहे? मी ऐकलं होतं इथेच कुठेतरी जवळपास आलाय. हॅलो, तुझ्याशी बोलतेय मी.
राघव पुरोहित कुठे आहे? ते ही आगाऊ मुलगी राघवरावांना का शोधतीये? आणि मी हिला सांगणार? हं? अडलंय माझं खेटर. अगं तुझ्याशी बोलते मी, ऐकायला येत नाहीये? राघव पुरोहित कुठे आहे? ओळखतेस ना तू त्याला? इथेच कुठेतरी टेम्पल मध्ये पूजा करतो म्हणे. कुठे आहे तो? मला काय माहित. ताई ताई तू बघ राघव दादा. गुड. राघव पुरोहित कुठे आहे? मला काय माहित. ताई ताई तू बघ राघव दादा. गुड. अशी काय ही नेहमीच चिडलेली असते. पण हिचं माझ्या राघवरावांकडे काय काम आहे? देवा प्लीज माझ्या राघवरावांना याच्यापासून दूर ठेव. राघवा, ती बघ तिखट मिरची. रमा मॅडम, तुम्हाला आता मंदिरात बघून मला खूप आनंद झाला, तेही महाशिवरात्रीसाठी. रमा मॅडम, वाव, आता तुमचा ॲटिट्यूड कुठे गेला? राघव सर ऑफिस मध्ये तर रमा रमा करत होता, आता काय झालं? ते ऑफिस होतं रमा मॅडम, तिथे मी तुमचा टीम लीडर होतो. तेव्हा तसं वागणं गरजेचं होतं म्हणून मी तसं केलं. खरं तर तुमचं आधीचं वागणं बघून मला असं वाटलंच नव्हतं की तुमच्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव आणावा लागेल, धाक दाखवावा लागेल. म्हणजे राघव दादा रमाताई असं काय वागली? ते रमा मॅडमना माहिती आहे. ताई मला नाही माहित. अहो असं कसं? त्या दिवशी तुम्ही नाही का मनमोकळेपणाने माझ्या समोर कबूल केलं की तुम्ही जे वागलात ते सगळं चूक होतं म्हणून. अतिशय गोड पद्धतीने तुम्ही मला सॉरी म्हणालात. आणि त्याहूनही गोड चॉकलेट दिलत मला. हो रमाताई. हो राघव, मला वाटलं होतं की ती आपल्या मैत्रीची एक छान सुरुवात असेल, पण मग दुसऱ्या दिवशी तुम्ही पुन्हा कामाच्या बाबतीत हलगर्जीपणा दाखवला. मग नाईलाजानी मला टीम लीडरच्या भूमिकेत जावं लागलं. पण आज इथे ईश्वर चरणी आपण दोघंही भक्त आहोत. त्यामुळे प्रत्येक स्त्रीचा ज्याप्रमाणे मी आदर करतो त्याप्रमाणे मी तुमचाही आदर करणार. रमाताई बोल ना. अगं तू चिडलेस ना. हो बोलते ना. राघव, मी तुझ्यावर चिडलीये. हो रमा मॅडम,
तुम्ही ह्याला अरे तुरे का करताय? हे तुमचे टीम लीडर आहेत, विसरलात का? ए ते ऑफिस मध्ये आ? हे ऑफिस दिसतंय तुला? आत्ताच तुझा राघव म्हणाला ना इथे आपण टेम्पल मध्ये सगळे सेम होत म्हणून. अगदी बरोबर. इथे तुम्ही मला काहीही म्हणू शकता. सो आता मला सांग राघव, तू सगळ्यांचा रिस्पेक्ट करतोस ना, मग माझ्या मॉम डॅडचा रिस्पेक्ट का नाही केला? काय? अहो पण तुमच्या पालकांचा अनादर मी कधी केला? हे बघ राघव, तू असं कठीण कठीण मराठीमध्ये बोलत जाऊ नकोस. किती वेळा सांगितलंय तुला? आधी मला सांग, माझ्या पॅरेंट्सचा फोटो असलेला बॅनर तूच खाली टाकलास ना? हो. हाऊ डेअर यू! हे दोघं तर गप्पा मारायला लागले. दोघं एकमेकांकडे काय बघताय? मी काहीतरी विचारलं ना, आन्सर मी. माझ्या पॅरेंट्सचा फोटो असलेला बॅनर खाली का टाकला? सगळे जण त्याच्यावरनं चालत गेले. आता मॉम डॅडच्या फेस वरून चालत गेले. असं का केलंस तू? टेल मी. हा जो एवढा मोठा प्रोग्राम होतोय ना इथे, ते सगळं माझ्या डॅडच्या पैशातून होतंय. इथे लाईट, डेकोरेशन, फ्लावर, प्रसाद सुद्धा माझ्या डॅडने स्पॉन्सर केलंय म्हणून होतं इथे सगळं. या टेम्पलची रिडेव्हलपमेंट सुद्धा ना माझ्या डॅडच्या पैशातून झाली. आणि त्याचा एक बॅनर तुला टॉलरेट नाही झाला, तो तू काढून फेकून दिलास. लाज नाही वाटत तुला? रे राघवा, एवढं का ऐकून घेतोय? बोल काहीतरी. हा काय बोलेल? याला चांगलंच माहितीये आज इथे जे काय होतंय ते माझ्या डॅडच्या पैशातून. जर का त्याने स्पॉन्सर नसतं केलं ना, तर आज इथे जे काय होतंय ते पॉसिबल झालंच नसतं. पण अभि, याचा ऍटिट्यूड बघतोस ना, ते बॅनर खाली पाडलं तरी सुद्धा याच्या चेहऱ्यावर स्माइल आहे. शेमलेस. क्रोधो मूल मनर्थानाम. क्रोध हा संसार बंधन. धर्मक्षयकरः क्रोधः तस्मात् क्रोधम विवर्जयेत. अर्थात क्रोध हे सगळ्या संकटांचं मूळ असतं. क्रोध हा धर्माचा नाश करतो आणि म्हणून आपल्याला क्रोधाचा त्याग करायलाच हवा. राघवने हात जोडलेत आणि काय बोलतायत ते? काहीच कळत नाहीये मला. झाला आजचा क्लास झाला. ऑफिस मध्ये तेच, इथे पण तेच. मी जे विचारते त्याचं उत्तर दे ना. देणारच होतो, पण आधी तुमचा राग शांत होण्याची वाट बघत होतो. रमा मॅडम, तुम्ही कायमच एवढ्या तावातावाने बोलता का? राघव, तू माझ्या प्रत्येक गोष्टीवर ऑब्जेक्शन घेणार आहेस का? नाही, तसं नाही. पण तुमचा जप पूर्ण झाला असेल तर मी पुढे बोलतो. जप म्हणजे? अहो, सर्वसामान्य माणसं हा देवाच्या नावाचा जप करतात, पण तुम्ही गेला कित्येक वेळ पैसा ह्या शब्दाचा जप करत होता. पण पैसा हा माणूस जन्माला आल्यानंतर कमवतो, पण या माणसाला जन्म दिला कोणी? तो जन्म त्या देवाने दिला. अहो, त्यानेच ही सगळी सृष्टी निर्माण केली. त्या नारायणाला, तुम्हाला, मला, अभिषेकला, इतकंच काय तर तुमच्या आई वडिलांना सुद्धा या देवानेच घडवले. मग मला सांगा, पैसा हा देवापेक्षा मोठा कसा झाला? म्हणून जर जप करायचा असेल तर तो देवाच्या नावाचा करा, पैशाचा नाही. तुम्ही मगाचपासून म्हणत होतात माझ्या डॅडचे पैसे, माझ्या डॅडचे पैसे. नक्कीच ते तुमच्या वडिलांनी स्वकष्टाने कमवले असतील,
पण म्हणून त्या पैशावर तुमच्या डॅडचं नाव लिहिलेलं नाही. पैसा आज एकाकडे, उद्या दुसऱ्याकडे, परवा अगदी भलत्याच माणसाकडे पोहोचू शकतो. पैशाला महत्व द्यावं, पण एका मर्यादेपर्यंत. महत्व द्यायचंच असेल तर ते चारित्र्याला द्या. माणसाचा खरा दागिना हे त्याचं चारित्र्य असतं. पैसा काय येईल जाईल, ऐश्वर्य सुद्धा येईल आणि जाईल, पण चारित्र्य नावाचा दागिना कायम तुमची संपत्ती बनून राहील. नाव लुक, मी इथे तुझं लेक्चर ऐकायला नाही आली. मी तुला एक सिंपल प्रश्न विचार, बॅनर खाली का टाकलं त्याचं उत्तर दे. मी जे बोलतोय ते तुम्ही पूर्णपणे ऐकलं तर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर आपोआप मिळेल. मला सांगा, तुम्हाला या पैशातून काय मिळतं? राघव, किती चाइल्डिश आहेस रे तू. तुला एवढं सुद्धा माहित नाही पैशांवर अख्खं जग चालतं. हे जे आता तू श्लोक म्हणत होतास ना, ते म्हणायला एनर्जी लागते, आणि ती एनर्जी कुठून येते? फूड मधून. ते फूड विकत घेण्यासाठी पैसे लागतात. कळलं? काय लागतं? पैसे. हे एवढं बेसिक अभिला पण कळतं. होणार आहे अभि? हो ताई. अगदी बरोबर आहे तुमचं. पैशानी आपण अन्न विकत घेऊ शकतो, पण त्याच पैशानी आपण भूक विकत घेऊ शकतो का? झोपण्यासाठी गादी नक्की विकत घेता येईल पैसे देऊन, पण त्या पैशानी आपल्याला झोप विकत घेता येईल का? आपण पैसे देऊन औषधं विकत घेऊ शकतो, पण ते पैसे देऊन तुम्ही आरोग्य कसं विकत घेणार आहात? आपण घड्याळ घेतो, ते घड्याळ आपण पैसे देऊनच घेतो, पण मला सांगा, आपल्याला वेळ विकत घेता येईल का पैसे देऊन? काय रमा मॅडम, आहे का काही उत्तर? तुमच्या वडिलांनी पैसे देऊन आजचा हा कार्यक्रम, मंदिराचा हा जीर्णोद्धार हा जरूर केला, पण तो स्वखुशीने. ते पैसे आम्ही मागितले नाही. ते पैसे नसते मिळाले तरी आजची ही पूजा झालीच असती. कारण पूजा करण्यासाठी मनात श्रद्धेची गरज असते, पैशांची नाही. अहो, पूजेसाठी देवाच्या अंगावर दागदागिने चढवायची काही गरज नसते. माणूस काय, माणूस तर दगडात सुद्धा देव शोधतो. अहो, पिंडीवरती बेलाचं एक पान ठेवूनही पूजा होते. जेव्हा देवाची सजावट करून त्यावर आपलं नाव मिरवलं जातं, तेव्हा ती भक्ती नसते, ते फक्त ऐश्वर्य मिरवणं असतं. ते तुम्ही करू नका रमा मॅडम. देणगी द्यावी तर ती देवासारखी, अमाप आणि अनामिक. अहो, देवाने आपल्याला काय नाही दिलं? आपल्याला राहण्यासाठी धरती दिली, श्वास घेण्यासाठी हवा दिली, पिण्यासाठी पाणी दिलं, आणि या सगळ्याचा आनंद घ्यायला एक शरीर दिलं. आणि ह्यातली एक जरी गोष्ट आपल्याला मिळाली नाही तर आपण जगू शकत नाही. हे शरीरच उरलं नाही तर मग तुमच्या पैशांचा काय उपयोग? रमाताई, राघव दादा किती बरोबर बोलतोय ना. अभि, गप्प बस. बघा, अभिषेकला इतक्या लहान वयात सुद्धा कळलं, देवाने दिलेल्या देणगी पुढे माणसाने निर्माण केलेला हा पैसा क्षुल्लक आहे. तरी ह्या बदल्यात देवाला कुठलंही कौतुक नको असतं. ना त्याचे फोटोज छापायचे असतात, ना कुठल्या बॅनरवर त्याचं नाव मिरवायचं असतं. आज तुमच्यात एक छोटासा बदल करून पहा रमा मॅडम. तुमच्यातला अहंकार या कुंडामध्ये वाहून जाऊ. देवाचं नामस्मरण करा, म्हणजे तुमच्यातला राग सुद्धा कमी होईल. पैसे नाही तर मनातली भक्ती मिरवत आजची ही महाशिवरात्र साजरी करा, आणि मग बघा तुम्हाला आज किती निर्मळ आनंद मिळतो ते. आज तो बॅनर खाली का उतरवला गेला याचं उत्तर मिळालं. येतो. हर हर महादेव, हर हर महादेव.
मामा राघव माझ्याशी 1 मिनिट पण कधी बोलत नाही आणि त्या रमाशी छान हसत हसत बोलत होते. एवढं काय बोलत असतील ते दोघं. बाबा 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 काय काय बाबा? बाबा अगं रडू नको बाळा. बाबा राघवराव की त्या परांजपेच्या उद्धट मुली बरोबर गुलू 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 करत होते. काय मग तू त्या मुलीच्या आधी त्याच्याशी गुलुगुलू करायला का नाही गेली? मी जाणारच होते ना, मग पण ती उद्धट मुलगी लगेच पुढे गेली. बाबा ते दोघं की नाही पूर्ण 6 मिनिटं 17.5 सेकंद बोलत होते. 6 मिनिटं 17.5 सेकंद. राघवराव माझ्याशी साधे 3.5 सेकंद सुद्धा बोलले नाही तो कधी. बाबा ए, थांब तू थांब. तू असं भोकाड पसरलं ना की मला काही सुचेना असं होतं. मग हा शांत राहा. बाबा काय राघव त्या उद्धट मुलीच्या प्रेमात पडले असतील का हो? मग माझं काय होणार बाबा? ए अगं असं होणं शक्य नाही. राघव त्या उद्धट मुलीच्या प्रेमात पडणं शक्य नाही. अरे राघव सगळ्यांशीच मिळून मिसळून बोलतो, तसं तो तिच्याशी बोलत असेल. बाबा काय माझी खोटी खोटी समजूत काढू नका तुम्ही. एकतर मी राघवरावांसाठी इथे पूजेला आले, पण ते मला सोडून भलत्याच मुलीशी बोलत बसले. बाळा मला तुझा हा आता त्रास न सहन होत नाहीये. मी ना आता या प्रकरणाचा छडाच लावतो. एखाद्या गुप्त हेरासारखी नजर ठेवतो आणि या प्रकरणाची पाळं मुळच खणून काढतो. चल चल माझ्या बरोबर. अगं रमाताई, तुझं तोंड मीठ. अगं राघव दादा गेल्यापासून तुझ्या तोंडाचा आद आलाय. तोंड मीठ पहिले. अभि तू ना गप्पा बस जरा, जास्त बोलायला लागलास आजकाल. तू कधीपासून एवढं कमी बोलायला लागलेस ग? जर कोणी मला बोललं तर तू त्यांच्याशी किती भांडतेस, आणि आज राघव दादा तुला एवढं बोलून गेला तरी तू त्याला काहीच बोलली नाहीस. आय डोंट नो यार अभि. तो इडियट माझ्या समोर आला आणि असं काहीतरी बोलायला लागला ना, मला काही बोलताच येत नाही. अरे पण आता बस, आता मी गप्पा नाही बसणार आहे. मी फक्त करेक्ट चान्सची वाट बघते. म्हणजे तू करणार कायस? मी राघवला एकट्याला उत्तर नाही देणार आहे. ज्या लोकांनी माझ्या मॉम डॅडच्या फेसवर पाय ठेवला ना, त्या सगळ्यांसमोर उत्तर देणार आहे. बघच तू. नक्की तू करणार कायस ग? अरे तुम्ही दोघे इथे मागे का करताय? पुढे या ना. कशाला? आम्ही इथेच ठीक होत. असं काय करताय? आजचा हा सगळा कार्यक्रम गिरीश परांजपेंनी आयोजित केलाय आणि तुम्ही त्यांच्याच परिवारातले आहात, त्यामुळे तुम्हाला तुमचा मान मिळाला नको का? या. चल नाही, हा बरोबर बोलतोय. या. आबा या गिरीश परांजपेंच्या पत्नी. नमस्कार, मी पवित्रा परांजपे. आणि मी गिरीश परांजपेंची धाकटी मुलगी आरुषी परांजपे. नमस्कार. सॉरी हा, आज एक महत्वाची मीटिंग आली त्यामुळे गिरीश काही येऊ शकले नाहीत, पण त्यांना खरंच खूप वाईट वाटतंय. त्यांना यायचं होतं पण त्यांचा नाईलाज झाला. नाही, काही हरकत नाही. गिरीश परांजपेंच्या अर्धांगिनी म्हणून तुम्ही आरती करू शकता. अहो, देवाला सगळी लेकरं सारखीच. मनापासून श्रद्धा असली की ती त्याच्यापर्यंत पोचतेच. मी पूजा करून घेतो, मग त्यानंतर तुम्ही पहिली आरती करा. गुरुजी, आपण अजून थोडा वेळ थांबू शकतो का?
मला कळलं नाही, कोणी येणार आहे का तुमचं घरचं अजून? कोणाला शोधते साई? म्हणजे खरं तर आली आहे ती गिरीशची मोठी मुलगी रमा. आज गिरीशच्या ऐवजी आमच्या घरातली प्रतिनिधी म्हणून तीच आली आहे. त्यामुळे खरं तर आरतीचा पहिला मान तिलाच मिळायला हवा. पण आता ती इथे नाहीये ना, मग कशाला तिची वाट बघायची आहे? आरुषी, असं करून कसं चालेल? रमा असेलच इकडे कुठेतरी. हो हो अगदी, हे त्यांना येऊ दे. जे गिरीश परांजपेंना जो मान मिळायचा तो त्यांची मोठी कन्या म्हणून त्यांनाही देण्यात येईल. हा, मी मगाशी रमा मॅडमना मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ बघितलं. तू जा त्यांना घेऊन ये. हो, हो, हा, मी तोपर्यंत पूजा करून घेतो. हो हो हो. महादेवाय नमः. महादेवाय नमः. महादेवाय नमः. रमा मॅडम, रमाताई, मला खूप बोर होतोय ग. चल ना आपण मंदिरात जाऊया. पूजा चालू झाली असेल ना? स्पॉन्सरचे रिप्रेझेंटेटिव्ह जोवर येत नाही तोवर तिथे काहीच सुरू होणार नाहीये. हा, पण आपण तिथे कधी जाणार आहोत मग? जाऊया, घाई काय? माझा टार्गेट आधी मला बोलवायला तर येऊ दे, मग जाऊ. टार्गेट? कोण टार्गेट ग? टार्गेट राघव पुरोहित. अभिषेक, रमाताई, तो बघ राघव दादा आला. रमा मॅडम, रमा मॅडम, रमाताई, तो बघ राघव दादा आला. रमा मॅडम. मगाशी खूप लेक्चर देत होता ना, आता आला असेल सॉरी बोलायला. कारण मंदिरात स्पॉन्सरचे रिप्रेझेंटेटिव्ह लागतीलच ना. रमा मॅडम, हा, काय बोललास? नीट ऐकायला नाही आलं. हो रमा मॅडम, मी तुम्हाला मंदिरात घेऊन जायला आलोय. ओ अच्छा, आता माझी आठवण आली का? अभि, तुला माहितीये ऑफिस मध्ये ना हा सारखा मला ओरडत असतो, सारखं काहीतरी लेक्चर देत असतो. आता बघ हे किती पोलाइटली बोलायला आलाय माझ्याशी. काय करणार अभिषेक, तुझी ताई ऑफिस मध्ये काम करत नाही, मग ओरडावं लागणार ना. हे बघ, पण ठीक आहे, त्याचा इथे आता काही संबंध नाही. पण आता मी महादेवाचा भक्त या नात्याने तुम्हाला मंदिरात घेऊन जायला आलोय. चला, पूजा सुरू झाली. काय पूजा सुरू पण केली माझ्याशिवाय? नाही नाही, महाआरती तुम्ही आलात की मगच सुरू होईल. तुमच्या वडिलांचा मान तुम्हाला द्यायचा आहे ना. चल ना ग ताई. ए अभि, हे असं कोणी मला बोलवायला येईल आणि मी जाईल असं वाटतंय का तुला? अहो, असं काय करता, भक्त सगळे खोळंबलेत तिकडे. मग मी काय करू? मी येणार नाही म्हणजे नाही. बघा बघा, राघवराव मगाशी निघून गेले होते ना, आणि आता त्या मुलीशी बोलायला कसे लगेच परत आले. मी तुम्हाला सांगते बाबा, काय त्या दोघांना ना अगदी 5 मिनिटात सुद्धा एकमेकांचा विरह जाणवायला लागलाय. भाई काही तसं काही नसेल ग. अहो, असं काय करताय? हळू हळू हळू. असं काय करताय? बघा ना, राघवराव तिच्याशी कसे हसून हसून बोलतायत. अगं तो सगळ्यांशीच हसून बोलतो. हे बघ, तू काळजी करू नकोस, कळलं का? त्या दोघांमध्ये तसं काहीही होणार नाहीये. जे चाललंय ना ते नक्की भांडणच आहे. अहो रमा मॅडम, असं काय करताय तुम्ही? अहो, माझ्यावरचा राग म्हणून तुम्ही आता मंदिरात येणं नाकारताय का? तुम्ही तुमच्या वडिलांच्या प्रतिनिधी म्हणून येत आहे.
तुमच्या वडिलांचा मान तुम्हाला दिला जाणार आहे म्हणून तरी या. ए तू नको सांगू हं मला मी काय करायचं आणि काय नाही करायचं. And anyway, choice. मला त्या पूजेत किंवा त्या महाआरतीमध्ये काही इंटरेस्ट नाही. ओके मॅडम अहो आज तरी निदान असं बोलू नका ना. मी कसं वागायचं, काय करायचं, काय बोलायचं हे तू मला सांगू नकोस हं राघव. तुला नीट माहित आहे मला ऑर्डर्स दिलेल्या मला आवडत नाही. म्हणजे तुमच्यासाठी देवाच्या आशीर्वादापेक्षा तुमचा अहंकार महत्वाचा ठरतोय. रमा मॅडम आहोत देवाच्या समोर आपण सगळे खूप लहान आहोत आणि हे तुम्हाला जितक्या लवकर कळेल ना तितकं बरं. ए अभि तुझा हा दादा जात का नाही रे. ताई त्यापेक्षा आपणच मंदिरात जाऊया ना. तुला पूजा करायलाही मिळेल आणि मला पूजा बघायलाही मिळेल ना. बघा अहो माझ्यासाठी नाही निदान तुमचा भाऊ म्हणतोय म्हणून तरी चला. अहो सगळे भक्त वाट बघतायत तुमची तिकडे. हे बघ मी असं इमोशनल ब्लॅकमेल नाही होणार आहे. एकदा सांगितलं ना मी मला नाही यायचंय म्हणून. माझं मूड स्पॉइल करू नकोस तू. जा बघू इथनं. मी आता इथेच थांबणार आहे. वाचवा वाचवा. आधी माझे डोळे का नाही फुटले. अश्विनी ऐक ऐक एवढं रडण्यासारखं काहीही झालेलं नाहीये. असं कसं काही नाही झालंय. बघा ना अगं रमणी त्या मुलीला मिठीत घेतलंय. नाही 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 मला नाही बघायचं. अगं अगं तसं काही नाहीये. नीट बघ नीट बघ. त्या झाडाची फांदी तिच्या डोक्यावर पडली असती ना म्हणून राघवनं तिला फक्त बाजूला खेचलेलं आहे. बाकी काही नाहीये. कळलं का. बाबा खरंच असं असेल ना. हा मग ताई माफ करा ते ती फांदी पडली असती तुमच्या डोक्यावर म्हणून मी ते तुम्हाला असं ओढलं. तुम्ही कृपया काही गैरसमज करून घेऊ नका. राघव दादा तू कसला सॉलिड आहेस रे. एकदम सिनेमातल्या हिरो सारखा आलास आणि हिरोईनला वाचवलंस. नाहीतर आता तर रमाताईची वाट लागली असती. मी जातो मंदिरात. अभि खूप बोलायला लागलास तू. थांब थांब. मारतोस कुठे. अभि इकडे ये इकडे ये. काय आता काय परत माझ्या डोक्यावर काही पडणार आहे का. नाही ना मग कशाला आलास. एक विनंती करायला आलो. काय तुम्हाला मंदिरात यायचं नसेल तर ठीक आहे पण तुम्ही इथे फार वेळ थांबू नका आता. का. ही जागा सुरक्षित नाहीये. सुरत सुरत व्हॉट सुरत. अगं ताई सेफ. हा कसं आहे ह्या भागात जरा साप वगैरे असतात. आता रात्री तर सगळेच साप बिळाच्या बाहेर पडतात पण दिवसा सुद्धा एखादा साप अचानक पायाखाली आला तर
करणार काय ना? ई म्हणून मी सांगतोय तुम्ही इथनं पटकन निघा. ताई ताई चल ना आपण जाऊया. ए अभि, इथे काही साबीत नाही हा. आय एम टेलिंग यू, हा खोटं बोलतोय. मी तुम्हाला फक्त सल्ला दिला. शेवटी कसं वागायचं ते तुम्हीच ठरवता. त्यामुळे तुम्ही ऐकत नाहीच कोणाचं. तर तुमची मर्जी. चालले चालले राघवराव चालले. माझा सगळा आनंद घेऊन चालले. अगं अश्विनी, तुझ्या आनंदाला सारखे असे पाय काय फुटतात ग बाबा. अगं 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 नीट बघ. राघव जरी गेला तरी ती मुलगी त्याच्या मागे गेली आहे का? बाबा हं? ती बघा ना, पायाला खिळे ठोकल्यासारखी तिकडेच उभी आहे. हा. मग जरा डोकं वापर ना, डोकं. अगं म्हणजे याचा अर्थ काय? जर का राघववर तिचं प्रेम असतं ना तर ती त्याच्या मागे धावली असती, पण तिनं तसं केलं नाही. याचा अर्थ काय? काय अगं जरा डोकं वापर ना अश्विनी. अगं जर का त्या दोघांमध्ये प्रेम असतं ना तर राघवच्या मागे ती मुलगी गेली असती, पण तिनं तसं केलेलं नाहीये. याचा अर्थ अर्थ काय 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 अगं अगं वेडाबाई, राघवचं तुझ्यावर प्रेम आहे. काय हो बाबा. ताई साप. राघव दादा, राघव दादा, अभि, राघव दादा. अरे राघवा, होतास कुठे? आणि ती तिखट मिरची कुठे? अरे ते अजूनही तिथेच बसलेत. बरं तू हो पुढे, मी आलोच. राघव दादा, राघव दादा थांब. मला सोडून जाऊ नकोस. काय रे, काय झालं? अरे मला सापांची खूप भीती वाटते रे. तिथे खरंच साप आला तर? अरे सगळेच साप काही विषारी असतात असं नाही रे. पण आता समोर आलेला साप विषारी आहे की बिनविषारी हे तुला आणि तुझ्या ताईला कसं कळणार? हो ना, मी नाही थांबणार रे तिथे. अरे पण तुझी ताई घाबरली असेल ना. अरे माझी ताई तर सापांना माझ्यापेक्षा जास्त घाबरते. मग कुठे आहे ती? ती तिकडेच आहे. बरं ठीक आहे, हरकत नाही. मी सांगतो कोणाला तरी, ते घेऊन येतील तुझ्या ताईला. ठीक आहे, हा. चल. इडियट रमा, साधी फांदी आहे ती, त्याला काय घाबरते? हे ना, हे सगळं त्या इडियट मुळे झालं. उगाच घाबरून गेलाय मला, मूर्ख. तो काही साप बीप येणार नाही. पण जर का खरंच इथे साप आला तर? अभि, अभि थांब. मला माहिती होतं. ताई खरं सांग, तू सापांच्या भीतीमुळे आलीस ना? ए अजिबात नाही हा. ते मंदिरात सगळे आरतीसाठी थांबल्यात ना, म्हणून मी आले धावत पळत. उगाच माझ्यामुळे कोणाला उशीर व्हायला नको ना, म्हणून येते मी. हरकत नाही. कारण काही असो, तुम्ही आलात हे फार बरं झालं. चला, मंदिरात सगळे वाट बघत असतील, या. चल. बघितलं, निघाले. आता बरं हिच्या पायाचे खेळ निघाले. ह्यांच्या मागे कशी तरा 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 निघाली. अगं बाळा, आता पूजेची वेळ झाली ना, म्हणून ती त्याच्या मागे गेली असेल. पण राघवराव तिला घेऊन का गेले पूजेला? मला का नाही घेऊन गेले? म्हणजे राघवरावांचं तिच्यावर प्रेम आहेच. तुम्ही खोटं बोललात बाबा माझ्याशी.
मला माहितीये यांचं माझ्यावर प्रेम नाहीये. माझी आई अगं आहे ग बाई. चल बरं आता बघू तरी आपण ते कुठे जात आहेत ते, है की नाही? चल 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 चल. अहो लावण्याचा फोन आहे, तिला बोलायचं तुमच्याशी. दे दे. हाय लावण्या. अरे आज मी तुला कॉल करणारच होतो. ह्याला म्हणतात वेवलेंथ जुळणं. बाय द वे, तू मला का कॉल करणार होतास? तुझ्या मुलीनी आमच्या मुलावर काय जादू केली ते सांगायला. अगं रमाच्या ऑफिसमध्ये जाऊन आल्यापासून वरुण सतत तिचंच नाव घेतोय. सारखं आपलं रमा अशी दिसते, रमा अशी वागते, रमा क्यूट आहे, रमा डॅशिंग आहे, सारखं रमा रमा रमा. ओ गॉड, रिअली? वाव. मंदार, आता तू जे सांगतोस ना त्यावरून मला असं वाटतं की हीच प्रेमाची पहिली लक्षण आहे, राईट? चलो दे. म्हणजे आता आपल्याला रमा आणि वरुणच्या लग्नाचा विषय पुढे न्यायला काहीच हरकत नाही. येस, आता माझ्या सुद्धा सगळ्या शंका मिटल्या आहेत. ओके दॅन, मग आपण एक काम करूया. तू आहे ना वरुणला आज ते मार्केटजवळ शंकराचं देऊळ आहे बघ, तिथे पाठव. ओके? शंकराच्या देवळात हे कशाला? अरे कशाला काय, आज महाशिवरात्र आहे ना, रमा गेली तिथे, सो दोघांची भेट होईल. अरे पण तुम्हाला दोघींना यामध्ये इंटरेस्ट कधीपासून यायला लागला लावण्या? प्रश्न इंटरेस्टचा नाही आहे रे. टेक अ लॉंग अँड सॅड स्टोरी, फॉरगेट इट, मी नंतर सांगेन ना तुला. आणि बघ कसं आहे ना, वरुण सतत जाऊन रमाच्या ऑफिसमध्ये तिला भेटू शकणार नाहीये ना, तर खरं तर ना त्यांची पहिली भेट ही आमच्या घरी व्हायला हवी होती. पण ती बाई इथे असताना ना मला वरुणला घरी बोलवायचं नाही. म्हणून देवळात? अरे नाशिक मधली सगळी कॉफी शॉप काय बंद पडली आहेत काय? तिथे नंतर भेटतीलच रे, पण हा गोल्डन चान्स का सोडायचा? भेटू देत ना त्यांना देवळात. हे बघ, मला काही वाटत नाही तो देवळात जाईल असं. नाही, हे बघ म्हणतात, प्लीज काहीही कर पण तू वरुणला कन्व्हिन्स कर, तो देवळात जायलाच हवाय. हे बघ, शेवटी प्रश्न आपल्या मुलांच्या फ्युचरचा आहे. ओके? हो हो, प्लीज. येस, राईट राईट लावण्य. मी माझ्या परीने प्रयत्न करतो, मग बघू कसं होत आहे ते. मला असं वाटतं की रमा आणि वरुणने जास्तीत जास्त टाइम एकमेकांबरोबर स्पेंड करायला हवा. ओके? चलो बाय. बाय. चला वरुणराव, आज महाशिवरात्री निमित्त तुम्हाला देवळात जायचंय. व्हॉट? येस, चल चल चल, तयारीला लागा. आपण चल जायचंय. रमा, अभिषेक, तुम्ही कुठे होता इतका वेळ? आम्ही तुमची वाट बघत होतो. पूजा, ही तीच मुलगी आहे ना जिने पालखीत गाडी आणली होती? हो, कितीच मुलगी आहे. मनात किंचितही श्रद्धेचा भाव नाहीये आणि आरती करायलाही पुढे. चेहऱ्यावरनच केवढी गर्विष्ठ दिसते ही. इगो क्वीन अगदी परफेक्ट नाव हिच्यासाठी. इथे जर हिने काही गोंधळ घातला ना तर इगो ठेचून काढेन हिचा मी. श्रुती, जाऊ दे ना, आपण नको लक्ष देऊ. तसंही किती बोललं तरी तिला काहीच फरक पडणार नाहीये हे मला माहित. दिस इज ग्रेट. तर पुढे बघू. तर हे टोक येस. अहो डॅडी काय आहे?
तुम्ही तिकडे नीट बघितलंही नाही, चुकीचं नेसवलंय. आणि मी काय म्हणतो, या धोतर बितर नेसायची काय गरज आहे का? येस आहे. अरे लहानपणच्या मैत्रिणीला मोठेपणी जेव्हा भेटायला जायचं असतं ना आणि इम्प्रेस करायचं असतं ना, तेव्हा हे असं काहीतरी एक्स्ट्रा एफर्ट घ्यायलाच पाहिजेत. अगदी बरोबर. आणि वरून बाकी काही म्हणा, हा धोतर मध्ये ना एक नंबर दिसतोयस तू. आणि सूट होते रे तुला धोतर हे. हा. हा, मान्य आहे आपली रमा थोडी मॉडर्न आहे, पण ती सगळ्या परंपरा पाळते बरं का. मला ना अगदी अशीच सूर हवी होती. वरून हे उपरण आणि धोतर नेसून रमाला भेट, तिच्याशी गप्पा मार. आज ती एकटीच गेली आहे देवळात, त्यामुळे एन्जॉय हर कंपनी अँड गिव्ह हर कंपनी. ओके मानसी, शोभतोय की नाही माझा मुलगा? फक्त तुमचाच मुलगा नाहीये तो, माझा पण मुलगा आहे. आणि माझ्या बळाला ना कोणाची दृष्ट नको लागू दे. पण मी जरा कॉमेडी दिसतोय का? छे छे. अरे नाही रे, मस्त दिसतोय. वरून तुझा ना आपण फोटो काढूया. हा, ए तू इकडे ते बघ. ओके. वरून किती छान दिसतोस तू. आज ना रमाची नजरच हटणार नाही बघ तुझ्यावर. पण डॅड, मला ना यात चालायची अजिबात प्रॅक्टिस नाहीये. धोत्रात पाय अडकून मी पडलो बिडलो म्हणजे, अहो ते रमाला इम्प्रेस करणार राहील बाजूलाच, इकडे माझा सगळ्यांसमोर फ्लॉप शो होईल. अरे नाही रे बाळा, तू काही पडणार बिडणार नाहीये. आणि पडला जरी ना तर फक्त रमाच्या प्रेमात पडशील. चल निघ बघू, नाही तर उशीर होईल. नाही तर रमा त्याची देवळातून घरी आणि तू बसशील तुझं धोतर चावलं. घ्या घ्या, हसून घ्या. तिकडे रमा माझ्यावर हसली नाही म्हणजे मिळवली. डोंट वरी माय बॉय. बघितलं, काय? मला वाटलंच होतं मंदिरातली एवढी सगळी जागा सोडून ही बया बरोबर पुढे जाऊन उभी राहिली आहे. म्हणजे राघवरावांना चिपटून उभं राहता येईल ना तिला. तसं काही नाहीये ग. ते परांजपे आहेत ना, ते इथे कुठे दिसत नाहीयेत. म्हणून ना त्यांच्या या मुलीला आरतीचा मान मिळाला असं, म्हणून ती तिथे उभी आहे. काय बाबा, मी मगापासून बघते, मला फक्त बरं वाटावं ना म्हणून तुम्ही हे सगळं बोलता. पण आता बाद झाला बाबा, तुम्ही या उद्धट मुलीला हाकला नाही इथून. मी मग कोण? बरं बरं, थांब थांब, आरती होऊ दे, मग बघूया काय करता येत ते. तू तू आरती कर बघू, मन लावून आरती कर, म्हणजे देव तुझी इच्छा पूर्ण करेल. कळलं? आरती कर. आबा, हा. ह्या रमा परांजपे, गिरीश परांजपेंच्या ज्येष्ठ कन्या. नमस्कार. गिरीश परांजपेंच्या प्रतिनिधी म्हणून तुमचं स्वागतच आहे. कार्तिकेय, ते सगळं भजनी मंडळ आलं का? मग त्याप्रमाणे आपण आरतीला सुरुवात करू. हो. बघ.